त्याला लाईफ मध्ये पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहायला गेलो. पहिल्यांदा नो झोल. बघ ना, नशिबाने वाट लावली यार, वाट लावली माझी. उद्या जगताप येऊन माझी गचंडी धरली की तुम्हाला चांगलं वाटेल ना? तुम्हाला असं वाटेल ना की बरं झालं, याच्याबरोबर असंच व्हायला पाहिजे होतं, चांगली जिरली याची. नसते झोल करत असतो, त्याला अशीच शिक्षा पाहिजे. बरोबर, अशी शिक्षा पाहिजे मला. अशी शिक्षा पाहिजे, अशी शिक्षा पाहिजे, अशी शिक्षा पाहिजे, अशी शिक्षा पाहिजे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मिनल काय आहे? वेलकम टू द बर्थडे पार्टी सर. मिस्टर बनी अँड मिस्टर मी वेलकम्स यू. सर तुम्ही चहा घेणार का कोल्ड ड्रिंक? देखो देखो देखो, हाथों का कमाल, बन गया गुलाब चुटकी में रुमाल. कुठे रुमाल? होईल तो. हे काय आहे सगळं मिनल? अरे असं काय करतोस? पार्टी आहे आमची, जमते ना आम्हाला. सर तुमच्या पार्टीत आम्हाला काम द्याल ना सर? सरकार प्लीज सरकार इस साल फसल कुछ ठीक नहीं हुई और घर का भाड़ा भी बहुत थका है. सरकार प्लीज सरकार दोगे ना, काम दोगे ना? हो प्लीज बघ ना, आम्हाला काही काम मिळतं का बघ ना. मला कोणी ऑडिशनला पण विचारत नाही. असू देशील ना आम्हाला काम? प्लीज असू दे ना आम्हाला काम. हाँ सरकार प्लीज सरकार. देशील ना असू आम्हाला तुझ्या पार्टीत काम? मला पण कोणी ऑडिशनला प्लीज सरकार. एक मिनिट मिनल, ते माझं आहे. आपण ती पार्टी करू ना, तेव्हा फक्त मी हे घालणार. कळलं? पण सर डेकोरेशनच्या बाबतीत मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. डेकोरेशन फर्स्ट क्लास वर्ल्ड क्लासच असणार. हा, म्हणून मी तुम्हाला सांगतो, कपडे एकदम चांगले घालून या, मॅचिंग पाहिजेत एकदम. डेकोरेशन मध्ये बाहेर आणतो मी, म्हणजे असे मस्त रंगबिरंगी फुगे लावतो. अशा पताका लावतो. फटाके नाही होते, फुटतील ना फुगे. नाही पताका ते असतात, रंगीत पताका लावतो, असे झुरमुळे लावतो एकदम चमकिली. एकदम फर्स्ट क्लास करून टाकतो, तुमचे आईज क्रॅक होऊन जातील. इंग्लिश फार वीक आहे माणसाचं. अहो तुम्ही डेकोरेशन कडे असे डोळे फाडून बघत राहाल, एकदम माइंड ब्लोइंग. मस्त वाटतं ना आशू? म्हणजे तुला माहितीये मला बरोबर 2 आवर्स लागले हे सगळं डेकोरेट करायला. वाटतं की नाही स्वर्गात आल्यासारखं? ना तुला स्वर्गात जायचं होतं तर मला सांगायचं ना, मी तुला 2 मिनिट्स मध्ये पाठवलं असतं. हा घोळ कशाला घालायचा? म्हणजे अरे यार ना, हे सामान मी त्या मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी आणलं होतं. काय? हो, तुझी ही जी सवय ना, हे कचऱ्यातून कलाकृती करणे वगैरे, त्यातनं ना सगळ्यांचा घात होतो. कळत कसं नाही तुला? आयला घरात भोपळा आणला तर ही बत्त करून ठेवते, कणिक मळली तर कणकेच्या भावल्या बनवून ठेवते. सगळ्यांच्या पोटावर पाय का देते तू? चूक माझीच आहे. मी हे सगळं ना लपून ठेवायला पाहिजे होतं. माझीच मिस्टेक आहे. मिस्टेक तुमची आहे. घरातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला शेवटी सांगता ना, म्हणून हे सगळं होतं. आता हे सगळं सामान पार्टीसाठी आणलं हे पण मला शेवटीच कळलं ना. एना जाऊ दे. आता जगताप करतोय माझं बोरकुट आणि विकतोय त्याच्या मुलाच्या शाळेच्या बाहेर. आशू ऐक ना, तू टेन्शन नको ना घेऊ.
सो सॉरी आशू. मी तुझं पोरकुट नाही होऊ देणार. मी ना मॅजिक शोज करून सगळ्यांना सरप्राईज करेन. ओके? जादूचे प्रयोग आहे ना. 4 तास तुझा जीव केवढा, तुझी स्वप्न केवढी. नाही 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 नाही, तू जादूचे प्रयोग कर, पण दुसरे सुद्धा आयटम पाहिजे ना आपल्याला. हा, मग त्याचा विचार केला पाहिजे ना. थांब आशू, मी विचार करते. आहे ना, ही मस्करीची वेळ आहे का? सुजय, मीनल, रेशमा, हो गई परेशानी दूर. सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. जमेल ना. असं काय करतो राव स्कॉलर, असं काय करतो? किंजल नेहमी म्हणते माझा सेन्स ऑफ ह्युमर खूप भारी आहे. आता बघ कसा हसवता हसवता तयार करतो गायला. काय तुझा सेन्स ऑफ ह्युमर घेऊन कैवल्याला सामोरं जाणं म्हणजे खेळण्यातली बंदूक घेऊन वाघाला पकडायला जाण्यासारखं. येतोय, गजल थांबली, येतोय. अरे अरे कैवल्य होता आतमध्ये. हा, कैवल्य तू होता होय. मला वाटलं कोण रॉकस्टार बसलाय. काय मस्त गातोस रे तू. रॉकस्टार? मी गझल गात होतो आशू. आणि तुझं सुरांचं ज्ञान बघता मी तर असं म्हणेन की यू आर द स्टार ऑफ द रॉक्स. थँक्यू. तो गड या अर्थाने म्हणाला तो. तुला अर्थ विचारलाय का? मी मनातल्या मनातच बोलत होतो. मग जरा हळू बोल की मनात. हात दोन झालेत त्याचे. अरे कैवल्य, मी काय म्हणत होतो. नाही, मी विचारलंय का? मी कंपोजर आहे आशू, मला सूर कळतो. हो, पण गाण्यासाठी शब्दही माहित असायला पाहिजेत ना. काय सांगतोस? हा काहीतरी सांगत होता. हा हा, मी काय म्हणत होतो कैवल्य, अरे मी एक पार्टी अरेंज केली आहे. म्हणजे छोटीशीच आहे, पण एकदम भारीतली आहे. म्हणजे तिथे एकदम जादूचे प्रयोग असणार आहेत, फॅशन शो असणार आहे, मस्त जेवण असणार आहे. फक्त ना जरा गाणी कमी पडतात. म्हणजे पार्टीत गाणी नाहीयेत, पण पार्टीत लोकांना आवडतं ना, म्हणजे असं जेवता जेवता गाणी ऐकायला, गप्पा टाकायला वगैरे. तर तू ओके ना? ओके. सुजा ऐक ना, मी तुला एक मॅजिक दाखवू? चालेल, हा. पण मी सांगेन ते दाखवशे. ओके. इथून गायब होऊन दाखव. ते नाही येत मला. तुझ्या पण आलं असतं ना तर त्या सायको केवलला लगेच गायब केलं असतं. चला रेडी, जेवण करूया. क्या बात है, क्या बात है. आणि आज मी भाजी बनवली आहे हिच्या मदतीने. वाव. वाव. है ना, जादूने ही भाजी गायब करू शकते. एव्हरीबडी नाव एकदम सायलेंट. इट इज लॉन्च टाइम. लंच टाइम. इट्स लंच टाइम. कॉलर, मी लंचच बोललो, फक्त अमेरिकन इंग्लिश मध्ये बोललो. तुला अक्कल नाही का तेवढी? इट्स लॉन्च टाइम. उगाच माझ्या चुका काढत जाऊ नको सारख्या सारख्या. हो, मग आता डिनर करूया. एव्हरीवन ऑन द डान्स फ्लोर. वन मोर बातमी. आज रात्री जेवणानंतर मी तुम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम पार्टी देणार आहे. अय्या, कशाबद्दल? अरे म्हणजे काय, तुम्ही सगळे माझी एवढी मदत करताय त्याबद्दल तिकीट ऑफ थँक्स. टोकन ऑफ थँक्स. टोकलं ना परत? नको का तुला पार्टी? हवी ना. अरे वा, सगळ्यांची जेवण सुरू झाली का? मग काय, तू गिटारवर वदनी कवळ वाजवायची वाट बघायची का आम्ही? रेश्मा, माझं ताट कुठे आहे? ते एक मिनिट. सुजय, या माणसाला आपल्या घरातला नवीन रूल सांग. इथे त्याच माणसांची ताटं वाढली जातील जे एकमेकांना मदत करतील. हो, ऍब्सोल्युटली. आणि ना, याच माणसाला हेही सांग की जो माणूस दुसऱ्यांना मदत करत नाही ना, असल्या फालतू माणसाची डिश भरत बसण्यात का फालतू वेळ नाहीये आमच्याकडे.
एक मिनिट, आपल्या चौघात त्यातल्या त्यात बरा मीच गातो बरं का. हो का? मग स्वागत करूया आपल्यातलं सगळ्यात बरं गाणारा गायक स्कॉलर सुजय याचं. सुजा, 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 ये, come on, सुजा. कम ऑन सुजय, तू बेस्टेस्ट आहे या घरातला. मला कॉन्फिडन्स आहे. गा तू. येस, कम ऑन, कम ऑन. हा हा नाही 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 स्कॉलर नाही. काय 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 आहे, आपल्याला मनातल्या मनात नाही गायचंय, आपल्याला बाहेर ओपन मध्ये गायचंय. आणि तू जर इतक्या उशिरा गाणं सुरू केलं तर लोक केक कापून तो खाऊन घरी जाऊन झोपतील ना आपापल्या. ए रेश्मा, कम ऑन ताई, कम ऑन. हा नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा. नको 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 ताई गाऊ, कारण नाहीतर तुझा अंत जवळ यायचा. ए, मी गाऊ? गा गा ना. ना आता फक्त तूच राहिलीस. तर सादर करत आहोत तुमच्या सगळ्यांसमोर कचऱ्यातून कला. ओ चिकी मुचा ऊचा पूचा चिकी की चोलम पी चिकी चिकी चोलम चिकी चिकी चोलम इया इया ई ई. मीनल, हे कुठल्या फिल्म मधलं गाणं आहे? ते नाही माहित, पण ना आम्ही स्कूलमध्ये गेम खेळायचो ना तेव्हा हेच गाणं म्हणायचो. नो 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 नो, कचऱ्यातून कचरा. क्या बात है, क्या बात है. संगीताला श्रद्धांजली वाहणाऱ्या या संगीत रजनीला माझा सलाम. आजची ही संध्याकाळ मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तुम्हा सगळ्यांसाठी मी ग्रॅमी अवॉर्ड्स मागवलेत. उद्या सकाळपर्यंत तुम्हाला ते मिळतील. हॅट्स ऑफ. कमाल यार, खरंच कमाल आहे. क्या बात आहे यार, क्या बात. असू असू, काय करतोयस? थांब जरा, शांत हो. सॉरी. काय यार, आपल्या घरातलं कोणीच नीट गाऊ शकत नाही. कसं मिळणार आहे आपल्याला सिंगर? आशू, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, आपल्याला नक्की मिळणार चांगला सिंगर. आशू ऐक ना, चेअर आशू, खरंच मिळेल आपल्याला सिंगर कोणीतरी. एक काम करायचं का, आपण आईस्क्रीम खाऊयात का? तूच प्रॉमिस केलं होतं ना. कैवल्य यार, असं का वागतो तू माझ्याशी? मी वागतो का असं तुझ्याशी? अरे तुझं टॅलेंट आहे म्हणून तुला सांगितलं ना गायला. आशू, तुला टॅलेंट कळतं आशू, पण तुला टॅलेंटचा दर्जा कळत नाही. दर्जा म्हणजे आता इतकी वर्ष प्रॅक्टिस करतो मी, बघितलंस ना तुम्हाला. हा, का करतोय प्रॅक्टिस? एखाद्या चिल्लर पार्टीत गायला मिळावं म्हणून का? नाही ना. चिल्लर? अरे कैवल्य, गाणं गाणं असतं ना राव. दर्जा कसला त्यात? आणि माझ्यासाठी गायचंय. तू बैस इकडे, बैस. हे बघ आशू, तुला ना तू प्रोफेशन आणि रिलेशन मध्ये गल्लत करतोयस. प्रोफेशन वेगळं असतं आणि रिलेशन वेगळं असतं आशू. काय काय वेगळं असतं सांग ना, मला समजावून सांग, मला समजत नाही. कसं समजावून सांगू तुला? तू माझा जवळचा मित्र आहेस, बरोबर? आहेस ना जवळचा मित्र?
पण मी तुला इतक्या वर्षात कधी असं काम सांगितलंय का की आशू माझं गिटार आहे कोपऱ्यात ते उचल, हा माझा कीबोर्ड आहे तो पुसून दे, सांगितलंय का? नाही ना. मग कमोन यार. बरोबर आहे, करेक्ट आहे. ते कोपऱ्यातलं गिटार उचल, कीबोर्ड पुसून दे, हीच काम आहेत माझी. हीच लायकी आहे एलिस. काय काय एलिस म्हणजे काय? अरे एलिस, एलिस म्हणजे लो स्टँडर्ड. तुला माहित नाही काय बोलले? एवढं इंग्लिश येत नाही तुला, लो स्टँडर्ड समजतो ना. बघ, तू मिसअंडरस्टँड करतोस, उगीच मिसअंडरस्टँड करतोस. मला एवढंच म्हणायचं होतं की ते असं लहान पोराच्या बर्थडे पार्टीत वगैरे गाणं मला थोडस बिलो डिग्निटी वाटतं. हा करेक्ट आहे, करेक्ट आहे. लो 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 सगळी लो कामं आम्ही करायची, बरोबर. माझी पार्टी सुद्धा तुला लो स्टँडर्ड वाटते ना, बरोबर आहे. माझी पार्टी लोच आहे. मी फक्त गाणार नाही म्हणलं तेवढं इश्यू का करतो? नाही नाही सर, इश्यू नाही करणार सर. आणि गिटार तर पुसतोच मी, पण उद्यापासून काय करतो ना, सकाळी बूट पॉलिश करत जाईन तुमचे सर. तू शांत हो, तू शांत हो. तू मिसअंडरस्टँड करतोस. मला समजत नाही का? तू शांत हो. मला समजत नाही का तू अवकात काढतोय माझी? मला समजत नाही का काही बोलल्या? हा पण एक लक्षात ठेवा, तू जर माझी अवकात काढली ना मी तुझी काढेन, आणि मी जर तुझी अवकात काढली ना तर बनेन सुद्धा राहणार नाही तुझ्या अंगावर. काय बॉस? काय नडणार आहे का मला? बॉस एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. आणि शेवटचं सांगतोय, यापुढे भांडण खपून घेणार नाहीये मी. मी पण. किती टाइम वेस्ट होतो यात, आणि किती वेळा असं स्टॅच्यू बनवून राहायचं. आणि तुम्हाला भांडायचं होतं तर घरात भांडायचं ना. नाही नाही, अजिबात नाही. घरात नाही आणि कुठेही नाही. भांडणाचा सूर सुद्धा ऐकू नाही यायला पाहिजे मला. डोकं फिरतं माझं. सारखं जोरात बोलतात, ओरडतात. अरे काय अर्थ आहे का? डोकं फिरतं माझं कोणी मोठ्याने बोललं की. बरोबर आहे, जोरात बोललं ना की फिरतं डोकं. फिरतंय आत्ता सुद्धा. ओरडतंय वाटतं कोणीतरी, नाही? जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा थोडी. इथे काहीतरी पोट तिडकीने सांगतोय मी आणि तुम्ही. नाही स्कॉलर, बरोबर आहे तुझं, पण तू कशाला जीव जाळतोय? फरक पडतोय का काही लोकांना? तुलाही सांगतोय मी, तुला पडतोय काय फरक? मला पडतोय, मला कळतंय स्कॉलर. मला काय आणायला सुद्धा कळतंय, विचार. पण काही लोकांना काय कळणार ना, त्यांना काळीच नसतं. आणि म्हणे आर्टिस्ट. हे बास यार बास. मला खरंच कंटाळा आलाय भांडायचा. कैवल्य, कैवल्य, माझं बोलून झालेलं नाहीये. कैवल्य इकडे ये. असंच करतो हा कैवल्य. तू बोलत असतो आणि हा निघूनच जातो. काय अर्थ आहे का याला? लय बेकार, लय बेकार. नावांचं लय बेकार असतं. ते आमच्या गावाकडे आमचा तो मित्र आहे ना पम्या, त्याची बहीण, तिचं नाव प्रेमाने ठेवलं होतं स्वीटी. तर तिला काय बोलायचे? ए शिटे, ए शिटे, ए शिटे, कुठे चालली? हे तर काहीच नाही. त्याच्या मावस बहिणीचं नाव तर चुलबुल ठेवलं होतं. डायरेक्ट चुलबुल. चुलबुल? हा, पण चांगलं नाव आहे चुलबुल. कसलं छान आहे. दबंग पिक्चर आल्यानंतर वाट लागली ना तिची. 2 महिन्यात तिने लग्न केलं आणि नाव बदलून घेतलं. पण स्कॉलर तुला सांगू का, नाव ना एकदम अशी साधी पाहिजेत. आशुतोष, किंजल, म्हणजे लिहायला आणि बोलायला एकदम सिंपल. नाहीतर काही काही लोक लय अवघड नावं ठेवतात. हो ना. प्रद्युम्न, दृष्टद्युम्न, जसं कैवल्य. काय रे आशुतोष? मला वाटलं झोपलाय हा. या तुटक्या चमच्याला मनापासून हाक मारलीस का रे? आणि आता काय, माझ्या झोपण्याबद्दल पण प्रॉब्लेम आहे तुला? मग काय नडणार आहेस का रे मला? हा, सांगणार आहे? फोडणार आहेस मला? म्हणजे माझ्या अंगावर बनियन सुद्धा राहू देणार नाहीस का रे? बघितलं का स्कॉलर, कोणी सुरुवात केली? ए ऐका ना, हे बघा, आपलं नाव वाईट किंवा चांगलं नसतं. ते आपल्याला आपल्या कर्तृत्वाने मोठं करायचं असतं. हो ना. मग नाव मोठं करायचं असेल तर काहीतरी चांगलं काम करणार रेश्मा. कुणी आहे का घरात? बापरे रेश्मा, हुबेहूब निकमाजींचा आवाज काढला तू. आवाज नाही काढला, साक्षात निकमाजी आत आली. या ना आजी. वा वा, या. या. ये. तुम्ही ना
दादाजी बसा. बरं बरं. अगं असू दे. हे बघ. मी पाणी आणते. हा अगं मला पाणी नकोय ग. अहो पाणीवाली बाई आहे ती, पाणी दिल्याशिवाय कोणाला सोडत नाही. हो अगदी बरोबर आहे रे बाबा. काही नाही, दार उघडं दिसलं म्हणून मी आत आले. हा. म्हटलं बघूयात तरी आपली जनरेशन नेक्स्ट काय करते ती. काय रे, कसला उत्सव आहे? नाही उत्सव नाहीये, बर्थडे पार्टी आहे. बर्थडे? हा. कुणाचा? नाही काही सरप्राईज वगैरे आहे का? नाही हो, सरप्राईज वगैरे काही नाहीये. आणि आमच्यातला कोणाचा बर्थडे नाहीये. त्याचं काय आहे, माझा एक मित्र आहे, त्याच्या मुलाचा बर्थडे, तर ते पार्टी अरेंजमेंटची जबाबदारी सगळी मी घेतली. पार्टी म्हणजे डीजे वगैरे असणारच. क्या हुआ आईला तेरा वादा. काय चाललंय? हा? कोणी खरंच गातंय का मला आवाज ऐकू येतात मी सिंगर शोधतोय म्हणून? वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ याद ए, बस दादा, सुंदर श्याम सुंदर गातोस तू. पण मला एक सांग, दुकानातून हाकलून दिलेल्या कस्टमर सारखा बाहेर का बसलाय तू? हाकलूनच दिलाय रे मला. कोणी? त्या प्रगल्भाने तिच्या आयुष्यातून हाकलून दिलाय. ए वेड्या, अरे तिच्यासाठी काय एवढं रडतो तू? हा, अरे आवाज इतका सुंदर आहे तुझा, टॅलेंट आहे तुझ्यात. तिला कळली नाही रे तुझी किंमत. हिरा आहे तू, हिरा. तूच माझा मित्र आहेस, माझा मित्र. तेच म्हणतोय, मीच तुझा खरा मित्र आहे. आणि तुझी खरी जागा इथे नाहीये, वर आहे, टॉप वर. एक काम कर ना, उद्या माझ्या मित्राची एक बर्थडे पार्टी आहे, तिथे तू ये ना तू. हा, आणि गा तिकडे. अरे मग कळेल प्रगल्भाला तुझी खरी किंमत. प्रगल्भ पण येणार आहे तिथे? नाही. चल ना, चल. ए पण ती बघणार आहे, ती बघणार आहे. आणि फक्त ती नाही बघणार, नागावकर सुद्धा बघणार आहे. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. हा, कारण आपण शूटिंग करून टीव्हीवर दाखवणार आहे ना. एक काम कर आता, हे गाणं बोल. बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये. बोल. बार बार दिन ये गाए. नाही, चूक तुझी नाहीये, चूक माझी आहे. मैतीच्या सिंगरला लग्नात गायला दिलं तर काय होणार? पण ठीक आहे, कष्ट आहेत, स्ट्रगल कुठे नाही रे. मी सांगतो आता, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए. हे म्हणायचंय, फक्त जरा तालात आणि थोडं सुरात म्हणायचं. हा हा, म्हणशील ना? येस येस येस. अरे पण फेमस होणार तू आता. पण वगैरे काय नाही, फेमस. आपण उद्या सकाळी भेटू. आईला आता रात्रभर हेच करायचं का काय? ना 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 ना. गरज नव्हती, पण थँक्यू. मी केलं असतं. नाही, परत कोणी असं म्हणायला नको की कलाकारांना काळीज नसतं, त्यांना इमोशन्स नसतात. तर पण दाखवायला कशाला करायचं? मनात असेल तर करायचं ना. मनात तसं बरंच काही आहे माझ्या, पण सगळं आता दाखवू शकत नाही, हा प्रॉब्लेम.
मनात माझ्याही बरंच काही आहे, पण ती मी दाखवणार. पार्टी सक्सेस करून दाखवणार. आणि ती होणार कारण माझ्याकडे आता श्याम आहे. सॅमचं खाणं आहे का पार्टीत? नाही, श्यामचं गाणं आहे. म्हणजे जे पोटावाट्या निघतं आणि गळ्यातून बाहेर पडतं ते सुवर श्याम पार्टीत फडणार. अरे देखती जाएगी दुनिया जब शाम बजाएगा. जुळलं की सांगतो. बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए. हॅपी बर्थडे टू यू अग्निश. हॅपी बर्थडे टू यू अग्निश. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. श्याम सुंदर. ए अगं काय काय दुष्काळातून आलीस का? नाही, मी घरून आली आहे. आपण दोघं एकत्र झालो ना. ना मी तुझ्या कोल्ड्रिंक पिण्याविषयी बोलतोय. तुझे असं पितेस ना कोल्ड्रिंक, त्याला गटा गटा पिणे असं असं क्रियाविशेषण आहे. माणूस जेव्हा हे असं पितो ना एखादं पेय, तेव्हा एकतर तो तहानलेला असतो, घाईत असतो, किंवा तो हावरट असतो. माझं नाही, यातलं कायच नाहीये सुजा. मग का असं पितेस? सुजा, मला ना खूप टेन्शन आलं ना की खूप पाणी प्यायची हॅबिट आहे माझी. म्हणजे स्कूलमध्ये वगैरे एक्झाम वगैरे असायचा ना, तेव्हा माझ्या पोटात गोळा यायचा, तेव्हा मी असं गट 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 पाणी प्यायचे. सुजा, खूप कोल्ड्रिंक पिलं तरी पण टेन्शन जात नाहीये. मी नको करू का जादू? नाही नाही, ते टेन्शन जात नाहीये कारण तू कोल्ड्रिंक पितेस. आता तू पाणी पी, भरपूर पाणी पी, म्हणजे तो टेन्शनचा गोळा विरघळेल. आणि आता कच खायची नाहीये आपण. आता आपण मस्त करायचंय. कसलंही टेन्शन घेऊ नकोस. आज तुझ्या जादूमुळे लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं पाहिजे. लोन फिटतं माहित आहे, पारणं कसं फिटतं? आलोच मी. पाणी थांबा. थांबा. इंजिन दमलंय. चॉकलेट इंजिन कडे कोणाला पाहिजे? हा घ्या. चला चला, चॉकलेट घ्या पळा. चला 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 चला. हा चला 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 चला. अरे कोण आहे? चल चॉकलेट दे. चल. चॉकलेट संपली बेटा. अरे मारतोय कशाला? त्यांचा बर्थडे, माझा बर्थडे ना, ते चॉकलेट मला पहिले मिळालं पाहिजे ना. अरे हा तर जगतापांचा अग्निश. अरे हा वडिलांपेक्षा टेरर. अरे अग्निश ऐकून घे ना. अरे असं मारायचं नाही, मी मोठा आहे की नाही. जोपर्यंत तुम्हाला चॉकलेट नाही देणार तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. अरे सोडे. ए वाव यार, किती क्लास टचअप केलायस तू रेश्मा. तू माझ्याबरोबर येशील का शूटला? as my personal makeup artist. What an idea! But who's going to pay her? आधी तुझे चेक मिळायचे वांदे, हिला कुठून पैसे देणार आहे? सुजा, यांची पार्टी म्हणून मी गप्प बसते, नाहीतर एक ठोसा दिला असता तुला. एक्सक्यूज मी. ठोसा नको मारू. अरे तू जगतापांचा अग्निश पेटला. एक मिनिट असू, मला काही कळत नाही, माझ्याकडे तोंड करून बोल. तुझ्याकडेच आहे की तोंड? अरे तू जगतापांचा अग्निश खूप पेटला यार. ठोसे मारतोय कधी बसून. आम्ही मदत केली नसती ना तर जगतापने हेच केलं असतं. आला अग्निश आला. अग्निश आणि ते तोंड घाल आधी. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.